मित्रांनो, जिद्द अशी असावी की ध्येय मिळेपर्यंत विश्रांती नाही आणि ध्येय मिळाल्यावर अभिमान नाही. कारण खरा प्रवास हा मंजिल गाठल्यावर संपत नाही, तो प्रत्येक आव्हानाला समोर जाताना घडत असतो. आणि जेव्हा स्वप्न डोळ्यात आणि जिद्द मनात असते तेव्हा कितीही लांबचा रस्ता अशक्य वाटत नाही. प्रीतीच्या दिशेने निघालेल्या या प्रवासाचा हा पहिला टप्पा. समोर होते 1800 किलोमीटरचं अंतर आणि फक्त 36 तासाचा वेळ. रस्ता लांब होता, पण उत्साह त्याहून मोठा होता. प्रवासाच्या पहिल्या दिवशीच निसर्गाने त्याची अनेक रूपं दाखवायला सुरुवात केली. कधी कडक ऊन अंगाची लाही लाही करत होती, कधी ट्रॅफिकचा अंतच दिसत नव्हता. राजस्थानाच्या रस्त्यावर अचानक आलेल्या या वाळूच्या वादळाने तर काही क्षणांसाठी सगळंच धुसर करून टाकलं. आणि जेव्हा वाटलं की आता सगळं सुरळीत होईल, तेव्हा ह्या पावसानेही आपली हजेरी लावली. पण या सगळ्या आव्हानांपेक्षा सुंदर होते ते बदलणारे निसर्ग दृश्य आणि प्रत्येक किलोमीटर सोबत वाढणारी हिमालयाची ओढ. 36 तासाच्या या प्रवासात थकवा होता, संघर्ष होता, पण त्याहून जास्त होती एक वेगळीच ऊर्जा. कारण हा फक्त एक राईडचा प्रवास नव्हता, हा एका स्वप्नाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल होतं. तर चला सुरुवात करूया मुंबई ते चंदीगड स्पीडी राईडचा पहिला 2 दिवसाचा प्रवास. मित्रांनो, ऊन जरा जास्तच आहे. अराउंड 40 डिग्री सेंटीग्रेड चालू आहे. पूर्ण घामाघूम झालेलो आहे. आजचा ब्लॉग मी अर्ध्या रस्त्यावरून चालू करत आहे. म्हणजे घरातपासून चालू केलेला. घरी ॲक्च्युली फक्त 1-2 व्हिडिओ काढले ते असे. क्या बोलती तू चलो भाई लोग मिलते हैं. हाँ, हॅपी जर्नी. Thank you so- हो काय घाई नाही. काय झेंडे काढायचे नाही. मी पुढे आता थोडा वेळ थांबेन आणि जरा ओपनिंग टाकेन. हां, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता सुरतमध्ये पोहोचलेलो आहे. अराउंड 330 किलोमीटर मी चाललेलो आहे. सकाळी 10 वाजता निघालो होतो. आता वाजले आहेत. आजची माझी जर्नी असणार आहे उदयपूरपर्यंतची. मोस्टली संध्याकाळ होईपर्यंत मी उदयपूरमध्ये पोहोचणार आहे. पूर्ण धूळ, माती आणि ऊन आणि गरमी. तर तुम्ही थंबनेल बघितला असेल. तो गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. होप एव्हरीवन इज डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. तर आम्ही उन्हाच्या जागेवरून थंडीच्या जागेवर चाललो आहे. तर थंबनेलमध्ये तुम्ही बघितलेलाच आहे, स्पिटी व्हॅलीला निघालेलो आहे मी आता. जस्ट ऑफिसमध्ये सुट्टी घेऊन, आज कोणाला सुट्टी भेटली नाही आहे, त्यामुळे आज माझ्याबरोबर कोण नाही आहे. मी एकटाच चाललो आहे, सोलो ॲज युजल. चला मग आता हळूहळू पुढे निघूया. तर तुम्हाला जास्त टाइमपास करत नाही. स्पिटी व्हॅलीला आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. लवकर ॲज 2 दिवस तरी मिनिमम लागणार आहे. तर मी विचार केला कंटिन्युअसली जायचा विचार केलेला, पण नाही जाणार. आरामात जाऊया, जास्त घाई करूया नको. मित्रांनो, तुम्हाला आता रोडचा रस्ता खूप जास्त दाखवलेला आहे आजपर्यंत मी. म्हणजे गुजरातला लास्ट राईडमध्ये गुजरातचा सगळा तुम्ही रस्ता बघितलाच होता, म्हणून मी परत तुम्हाला तोच रस्ता दाखवणार नाही. आता मी अहमदाबाद क्रॉस केलेला आहे. तर याच्या पुढे मी कुठे जाणार आहे आता उदयपूर इकडून 240 किलोमीटर बाकी आहे. तो रस्ता मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. पण जर तुम्हाला इकडून अहमदाबादपर्यंतचा रस्ता जर बघायचा असेल तर माझा पहिला रोड टू हेव्हनचा पूर्ण सिरीज आहे, तो गुजरात व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. तिकडे समोर तुम्हाला सगळं दिसेल. मी मुद्दाहून रिपीट रस्ते दाखवत नाही आहे. वाजले संध्याकाळच्या आता 7 वाजले आहेत. मी जस्ट आता चायचा ब्रेक घेतला, टाईमपास जास्त केला नाही आहे. गरमी 40 डिग्री इकडे दिसते. मगाशी अहमदाबादमध्ये 43-44 होतो. आताही गरम हवा पूर्ण मला मारते. पूर्ण गरम हवा आहे. काम थकायला होतं सिरियसली. तर चला, रोड खूप सुंदर आहेत. सुसाट रोड. फक्त आता अहमदाबादमध्ये सिटीमध्ये ट्रॅफिक मिळालेली मला. मी आता घामामुळे ग्लोव्ज पण काढून आले. घामाने पुन्हा हात चिवट झालेत, पूर्ण हात लाल आणि चिवट पूर्ण. बघा भाई लोक, रस्ता पूर्ण मोकळा आणि मस्त सुंदर आहे यार. गरमी तरी असली तरी पण आतून मन जरा शांत आणि थंड वाटतं खरं, सिरियसली. मित्रांनो, ऑलमोस्ट अंधार आता झालेला आहे. 7:30 वाजले आहेत. आता थोड्या वेळात शामलजी येईल आणि 570 किलोमीटर माझे कंप्लीट झाले आहेत. थोड्याच वेळात मी राजस्थान बॉर्डर आता क्रॉस करणार आहे. कारण की माझा प्लॅन आहे उदयपूरला थांबायचा आणि उदयपूरलाच थांबूया. रास्ता दगदग करूया नको. जर मी 5 वाजता निघालो असतो तर मी ऑलमोस्ट अजमेरपर्यंत आज पोचलो असतो. थोड्या वेळाने आता हिम्मतनगर येईल. मित्रांनो, हिम्मतनगरला आलेलो आहे मी आता. हिम्मतनगर जस्ट टच केलेला आहे मी. आता शामली इकडून 47 किलोमीटर अजून आहे. आणि पुढे राजस्थान बॉर्डर कधी येईल थोड्याच वेळात कळतो.
लगेचच. भाई लोक रात्र झालेली आहे, मस्त 8 वाजलेले आहेत आणि 620 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत माझे. सुंदर हायवे, सुंदर. शामली अजून आलेला नाही आहे. वाव, काय रस्ते आहेत. वा 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 मित्रांनो, अशा प्रकारे राजस्थान बॉर्डर आलेला आहे. फायनली राजस्थान. वेलकम टू राजस्थान. आजच्या राईडचा 3रा स्टेट. वेलकम टू राजस्थान सिंगम. चला आता आपलं पुढचं काम आहे. अरे हे पण चांगलं होतं हॉटेल. थांबलो असतो पण नको, उदयपूरला जाऊया. अजून थोडंसं पुढे जाऊया. 8:15 वाजले आहेत. अजून मी थोडंसं पुढे जाऊ शकतो कारण की मला थकवाचं झालं नाही. कारण की मी घरी जाऊन झोपायचं पण नाही. झोप नाही आलं तर प्रॉब्लेम. सकाळी लवकर उठायचं आहे. मग एवढा किती बघू तुम्हाला. चला होपफुली अजून भेटतील आता राजस्थानमध्ये थांबायला रूम्स. हां आय रिमेंबर. हा घाट लागलेला आणि हा इकडून व्ह्यू भरपूर सुंदर आहे. आता रात्रीचा काय दिसणार नाही कारण की लडाखला जेव्हा जात होतो, जेव्हा राजस्थानचा जेव्हा थोडासा घाट रस्ता आलेला, कुठला घाट असा माहीत नाही, पण पुढे लेफ्ट साईडला भरपूर सुंदर व्ह्यू होते. राजस्थान में शराब की दुकान. हो, गुजरात में शराब की दुकान नहीं है, राजस्थान में है. मित्रांनो, उदयपूर टोल नाकावर तुमचं स्वागत आहे. खेरवडा टोल प्लाझा. तर उदयपूरला आय थिंक आपण आलेलो आहोत. थोड्या वेळानेच आपल्याला कळून जाईल. चला सर्वात पहिले उदयपूरमध्ये हॉटेल शोधूया. हॉटेल शोधल्यानंतर तुम्हाला लगेच भेटतो. 1 2 तर आलेलो आहे रूममध्ये आता. फायनली 12 तासाचा प्रवास आणि अराऊंड 750 किलोमीटर मी कंप्लीट केलेले आहे. फायनली खूप बरं वाटतंय. उशिरा निघूनही, म्हणजे असं बोलायचं की उशिरा निघूनही आपण आपलं डेस्टिनेशन कव्हर करू शकतो. फक्त मनात धैर्य आणि एक सेट ऑफ गोल्स प्रॉपर झाला पाहिजे. हे गोष्ट लक्षात ठेवा. जेवून फक्त दाल खिचडी मागवली आहे. आराम करेल. रूम पण छान आहे, बाथरूम वगैरे पण छान आहे. तर हॉटेलचं नाव आहे श्रीजी महल. ठीक आहे. रूमचा टॅरिस वगैरे खूप चांगला आहे. 1500 रुपये पर नाईट माझ्याकडून घेतलेले आहेत. ठीक आहे. जस्ट मी आता दाल खिचडी मागवली आहे आणि आपले दादा आपले आणलेले आहेत. हॅलो हाय करो. हाय. ठीक आहे. आपलं नाम अजय. हाय. ओके ठीक आहे. चला मग जेवूया. उद्या सकाळी सेम टाईमला सेम इकडे भेटूया. 1 2. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा सगळे. तर झालेले आहे सकाळच्या तर 8 वाजले आहेत. तयारी सगळी झाली आहे माझी. खडून सगळी तयारी, आंघोळ वगैरे करून पॅकिंग वगैरे पण झाली आहे. हे माझ्या मागे हॉटेल आहे, तिकडे मी थांबलेलो. श्रीजी महल. ठीक आहे. चांगलं हॉटेल आहे. रूम पण चांगले होता. AC वगैरे मध्ये चांगली होती. फक्त हेअर ड्रायर नव्हता आणि वॉटर केटल नव्हतं. या 2 गोष्टी नव्हत्या, त्या मिस केल्या. तर ठीक आहे. आता मी निघालो आहे. बाईक माझी पूर्ण रेडी आहे. चेन लूप आणि क्लीन पूर्ण केलं आहे. तर चला मग आता डायरेक्ट गाडीवर भेटूया. चला गणपती बाप्पा मोरया. जय भवानी. प्रॉपर 8 वाजता निघालोय. चला मग उदयपूर. सुंदर सकाळ. ड्रोन शॉट अजून घेतले नाही आहेत. बघूया आता घाटा घुटांमध्ये काय घेऊ शकतो का. भाई असे एक्सोई घेतात ना, आई स्वेर अभी धक हो रहा है भाई. बापरे, ऐसे बहुत सारे लोग मिलते अपने को. ऐसे त्याची चुकी माझी पण होते आणि त्याची पण होती. आता अजमेर थ्रूच आपण चंदीगडला जाणार आहोत. आजचा प्रवास आहे चंदीगड. मी सांगायला विसरलो, म्हणजे ऑनलाईन प्रवास आहे. चंदीगडपर्यंत तर हमखास पोचायचंच आहे. हवेवर जर चंदीगडमध्ये लवकर बदलाव टायमावर आणि आपल्याला जर पुढे जायला भेटलं तर पुढे जाऊ. अदरवाईज चंदीगडमध्येच आपण थांबू. ठीक आहे. आणि नंतर मग उद्या चंदीगडपासून प्रवास चालू करू स्पिटी व्हॅलीचा प्रॉपर. चिंचपूरचे पण रोड चांगला. काही रोड थोडेसे सिनिक आहेत मस्त. उदयपूरमध्ये एकदा येऊया मस्त राईड करायला. जयपूर उदयपूर जर वेळ भेटेल तसा. चौडगड आणि जयपूर करायचं आहे. लवकरात लवकर करूया. मोस्टली थंडीमध्ये करूया. विकेंड्स पकडू. मित्रांनो, उदयपूरची सुंदर सिनिक व्ह्यू रोडची सुरुवात झालेली आहे. छान. वा 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 वा, क्या बात आहे. माउंटन्स बघितला तर इथं वेगळा उत्साह निर्माण होतो अंगामध्ये. म्हणजे राईड करण्यासाठी खूप मजा वेगळीच येते. वा, टनल पण आलेला आहे. छोटासा टनल आहे. छान. वा वा, क्या बात आहे. तुला इकडे उदयपूर रोडला महादेवांची भव्य मूर्ती आहे. वा वा वा, हर हर महादेव. सुंदर मूर्ती आहे यार. लाईन मध्ये क्रेटा चालल्यात. हे बघा. असं वाटतं क्रेटांचा काफिला चाललाय प्रॉपर. मस्त वाटत होतं लांबून.
व्हाईट कलरचा पूर्ण अशी रांग चाललेली प्रॉपर. गुजरात क्रॉस केल्यानंतर राजस्थानचे रोड थोडेसे सुनसान आहेत. पेट्रोल पंप लांब आहे. आता माझे पेट्रोल अजून किती ऑडिओ दाखवत आहे, मे बी 100-106 किलोमीटर दाखवत आहे. हवेवर मी आता पेट्रोल भरून घेतो, रिस्क नको घ्यायला, कारण की लांब पर्यंत काही इकडे दिसत नाहीये. हा पेट्रोल पंप दिसते, पेट्रोल भरून घेऊया पहिले. चला. पेट्रोल का शॉर्टेज है मतलब इधर? शॉर्टेज है अच्छा आपके लिए. मैं चलो 15 से अगर बस में अच्छा, नहीं तो 1000 के ऊपर नहीं दे रहे हो? तो कार में कर रहे हैं. कितना? बाइकों में ये 200-500 ज्यादा नहीं करते. अच्छा जो 4 व्हीलर है उसमें 1000 गन कर रहे हैं. ओके. नहीं हाँ वही तो पूरा राजस्थान में प्रॉब्लम है, मतलब है ना. हाँ सब गुजरात में इतना नहीं था क्योंकि ये क्या है कि अभी गाड़ियाँ ऑर्डर नहीं लगती ना. जैसे हाँ, हाँ. आज गाड़ी ऑर्डर दोगे वहाँ पर हाँ. तो कम से कम 5 या 6 दिन लगेंगे. अच्छा, गाड़ियाँ नहीं आ रही इसके वजह से. ओके. तर मित्रांनो हा अपडेट आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल फक्त 1000 रुपयाचं देत आहे एका टायमाला, कारण की इकडे पेट्रोलचं खूप थोडंसं शॉर्टेज आहे. ठीक आहे, हे तुम्हाला कळवायचं होतं म्हणून अपडेट द्यायचं होतं म्हणून तेच. चला मग आता पुढच्या दिशेने, नॉर्थच्या दिशेने आपण जाऊया. आता पुढे जिकडे पेट्रोल तिकडे 500-1000 रुपयाचं पेट्रोल जेवढं असेल तेवढं टाकूया, कारण एकदा टँकर हे लोक मागवतात, कारण की 4-5 दिवस लागतात म्हणून. मित्रांनो उदयपूरमध्ये भरपूर काही रोड आहेत जे डोंगरांमध्येच आहेत आणि असे डोंगर फोडून असे रोड बनवलेले आहेत. खूप वेळा असे मला येतात की डोंगर फोडून असे प्रॉपर रोड, असे हायवे बनवलेले आहेत. वळणवळणी रस्ता आहे, असं एकदम स्ट्रेट रोड नाही बोलू शकत, बट रोड खूप चांगले आहेत बघायला गेलं तर. व्हॉट अ व्ह्यू मॅन, व्हॉट अ व्ह्यू. वा क्या बात आहे, मस्त वाटतंय. आणि आता राईट येतोय. आता राईट मधून म्हणजे मी वेस्ट साईडला जात होतो. मे बी कुठला हायवे कनेक्ट करायचा असेल का मला आयडिया नाही आहे, बट आता इकडून राईट दाखवत आहेत. तर चला राईट मारूया इकडून जोधपूरसाठी जाण्यासाठी. तर चला मित्रांनो, इकडून सरळ जोधपूर, राईट मला अजमेरवरून आलेलो आहे. चला म्हणजे आता अजमेर बायपास केलेला आहे आम्ही आणि आता जोधपूरच्यासाठी सरळ. इकडून जैसलमेर 400 किलोमीटर आहे, बरमेर 312 आणि जोधपूर 122. चला मग जोधपूरच्या दिशेने. आता मित्रांनो 12:30 वाजले. आता अराऊंड किती हां कर लो पहिले 12:30 वाजलेत आणि अराऊंड 1200 किलोमीटर किती 1100 किलोमीटर झालेलं आहे. म्हणजे जरा नाश्ता वगैरे काय केलं नाही तर मी म्हणून ब्रेक घेतला. हां जाओ गर्मीमध्ये पियायला. भाईंचं हे दुकान आहे आपलं. कैसे भाई? ठीक है. कब कितने साल से कर रहे हो आप? 10 साल से 10 साल से इधर ही हो? इधर ही, एक ही जगह एक ही जगह. बहुत अच्छा देता हूँ. अच्छा है, अच्छा है, बहुत अच्छा है. करने का जो हमारा गांव डांगावास है. डंगावास हे पर ये कौन सी अभी डंगावास है ये? अच्छा ओके. यहाँ से मेहता सिटी 2 किलोमीटर. कितना? 2 किलोमीटर मेहता सिटी है यहाँ से. मेहता सिटी. हाँ वही ऑन द वे मेहता सिटी है. आता ऑन द वे मेहता सिटी लागणार आहे. तिकडून मग जोधपूर आणि सरळ आहे. जोधपूर ही आगे सीधा रहेगा. अच्छा पीछे रह गया जोधपुर. अच्छा ओके. तो आगे अभी यहाँ पे देखते हैं मग मेहता सिटीचा क्रॉस करून पुढे बघूया आता. ठीक आहे चलो भैया निकल जाऊ. थँक्यू. काय रेकॉर्डिंग. हा मित्रांनो गरमी खूप आहे, कितीही बोलणार हवा लागते हे लागते, पण गरम आहे. गरमीमध्ये थकायला होतं ऍक्च्युली. हा गुगल मॅप्स आम्हाला कुठला तरी मधल्या रस्त्याने आणि कुठला गावातून घेऊन जातो हायवे सोडून. काय माहिती गपचूप मेन हायवे सोडून ना अननेसेसरी डायव्हर्ट कशाला करून आणतो हा कळत नाही. आणि आम्हाला रस्ते माहीत नाही त्याच्यामुळे आम्ही पण त्याला फॉलो करून घेऊन जातो. काय करणार. इकडे नाकाबंदी चालू आहे. नाकाबंदी ठेवली आहे इकडे आणि आपले पोलीस आहेत आपले गौमाता. तुला काय खायचं माझ्याकडे? काय नाही खायला. तर शिंग मला विचारा मला. तर रतनगडसाठी आता हा सरळ जाणार आहे. रतनगडवरून 75 किलोमीटर रतनगड आहे. रतनगड म्हणजे अजून राजस्थानमध्ये आम्ही मरतोय आणि फतेहपूर तिकडून 90. चला हे गुगल मॅप्सनी पूर्ण राजस्थान दर्शन दिलेलं आहे मला. तर कधी कधी असं वाटतं गुगल मॅपवर पूर्ण भरोसा नाही करायचा. उदयपूरपर्यंत मी न घुसता सरळ गेलो असं वाटतंय मला की ते बरं झालं असतं न लेफ्ट मारता. काय नाही मला लेफ्ट मारायला लावलं आणि पुढे घेऊन जायला लावलं. आय डोंट नो. पण ठीक आहे आता जायचंच आहे नॉर्थला. हळूहळू चाललोच आहे. 4-5 किलोमीटर बाकी आहे. फतेहपूर आता इकडून 47 किलोमीटर्स पेंडिंग आहे. आता वाजले आहे 2:56 म्हणजे 3 वाजलेले आहेत आणि 1250 किलोमीटर हे कम्प्लीट झालेले आहेत मुंबई पासूनचे. मला कंटिन्यू चालूच राहूया. आज मी थोडासा स्पीड वाढवलेला आहे आणखी चंदीगड अजून 450 किलोमीटर बाकी आहेत आणि मला आज कम्प्लीट करायचे आहेत कसंही करून. मोस्टली कव्हर करूनच, बट तरी आवडी झाला आहे. आता तुम्हाला असं फील होतंय का मला ते बघा. इकडे लेफ्टला पूर्ण ब्लू निळ आहे, इकडे पूर्ण वेगळाच माहोल आहे. क्या आहे आग आहे की क्या आहे. तर रतनगड आता फतेहपूर आता क्रॉस केला फटाफट चाललेलो आहे मी. आता वादळ आहे वादळ. हो गॉड म्हणजे झाले पूर्ण आता कपडे पूर्ण खराब करणार आहे वादळ. अच्छा इकडे असं वादळ येतं का? ओके फर्स्ट टाइम मी पण वादळ बघितलं आहे. सायन्स फ्रॉम दुबईमध्ये जसं येतं तसं इकडे पण येतं वाटतं राजस्थानमध्ये. वातावरण लगेच थंड हवा
हवा थंड आहे पण वादळ असून दे हवा थंड लागते जरा म्हणजे थंड कम्पॅरेटिव्ह नाही म्हणजे गरम हवा नाही लागत आता. हा बरं वाटतंय. हा क्या बात आहे. वेलकम टू राजस्थान सिंगम बावंटांचं शहर राजस्थान. अरे बाप रे अरे किया दिख रहा है क्या कुछ. हळू चालवा ऐसा लग रहा है दुबई में चला रहा हूँ गाड़ी. सब खराब कर देगा ये सब. अभी कुछ नहीं कर सकता. ऐसा पहली बार है 17-18 सालों में. ठीक है हे बघा बाप रे. फुल वादळ आहे फुल. ऐक डोळे उघडता येत नाहीत तर जरा वेळ थांबलो मी पण जास्त वेळ थांबू नाही शकत कारण की डोळे पूर्ण उडत आहेत माझं पुढे धूळ उडते. थोडा वेळ थांबतो तरी पण कारण की मी उघडून करायचा प्रयत्न केला पण माती खूप आहे. फर्स्ट टाइम वादळ बघितलं असं फर्स्ट टाइम पण एक नंबर एक्सपिरियन्स आहे सिरियसली. आणि अशा प्रकारे मला पाऊस पण भेटलेला आहे. भरपूर पाऊस. थोडासा अर्धा ओला झालो. आता याची बॅग मागला ह्याचं कवर नाही आहे. अरे बघा याचं कवर घाललं विसरलं. याचं कवर घालतो पटापट तरी पण ओली झाली तुला बॅग. पण तरी पण चला आता पाऊस पण भेटला आहे वादळ भेटलं आहे ऊन भेटलं आहे थंडी आणि आता बर्फ भेटतो का बघूया. चला भेटूया हळूहळू पुढे. टेम्परेचर आहे ना 40 होतं सॉरी 44 होतं 44 नंतर आता टेम्परेचर डायरेक्ट आता 22 झालं. 22 दिसतंय की ना 22. मस्त थंड झालं आता आणि थंड कधीपर्यंत असेल बघूया. वातावरण आता मस्त झालं आहे थंड आणि छान. आणि इकडे आता थांबलो आहे मी थोडा वेळ कारण की नजाऱ्याचा जोरात थांबून जरा मजा घेऊया. माझ्या मागे विजा चमकत आहेत पूर्ण क्लाउडमध्ये. मी राजगडमध्ये थांबलेलो आहे थोडा वेळ. झाली अशी वाटते संध्याकाळ पण आता संध्याकाळचे 5च वाजले आणि पूर्ण ऑलमोस्ट अंधार इकडे वाटतोय. तर इकडे मी आता मॅगी ऑर्डर केली आहे तर मॅगी मस्त खाऊया आणि मग थोडंसं थांबून इकडे पावसाची थोडीशी मजा घेऊया. मॅगी मागवली आहे आता तर मॅगी आता खाऊया थोडा वेळ थांबू इकडे रेस्ट करूया आणि मग निघूया. चला पाऊस थांबलेला आहे आणि राजगडहून आता निघालो आहे मी. मस्त सगळं प्रॉपर विंडशीट वगैरे प्रॉपर क्लीन वगैरे केली आहे. तुम्हाला व्ह्यू चांगला दिसायला पाहिजे प्रॉपर कारण की माझ्या मित्रांनी मला सांगितलं आहे विंडशीटचा क्लीन करणे का प्रॉपर व्ह्यू दिखना चाहिए नाही वो गंदा दिखेगा. चैतन्ययुक्त चित्ररंजन तुमची फरमाईश पूर्ण झालेली आहे. ठीक आहे आता तर रोड पूर्ण सुका आहे. मी आता विंडशीटर पण काढलेला आहे हे बघा आणि रोज माझे ओले आले तर सुकायला ठेवलेत पूर्ण. एकदम अचानक धोतो पाऊस आला एकदम सगळं भिजून टाकला. अगोदर पॅन्ट नाही काढले मी. पॅन्ट राहून दे कारण की पॅन्ट घालायला वेळ लागतो. अजून चंदीगड इकडून 350 किलोमीटर आहे. हिसाब आता 160 किलोमीटर काहीतरी आहे. तर माझं हेडलाईट आता बघू. माझा एक प्रॉब्लेम झाला आहे छोटासा की माझा जो हेडलाईट आहे ते चालत नाही आहे जे मी आता रिसेंटली लावलेली. तर मे बी वायरिंगचा का थोडा प्रॉब्लेम आहे. तर आता एका मॅकॅनिकला दाखवतो ऑन द वे असेल तर. अदरवाईज उद्या सकाळी बघतो कारण की आता जरा भरपूर तसंही लेट झालं आहे. एक छोटासा प्रॉब्लेम आहे चंदीगडला आता पोहोचू म्हणजे जेव्हा पंजाब चालू होईल पंजाबमध्ये फॉगलेस अलाउड नाही आहे आणि माझा हेडलाईट बंद आहे. एक थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो ते पण बघूया आता काय करू शकतो. अशा प्रकारे आम्ही 4थ्या स्टेटमध्ये आणि 1 युनियन टेरिटरी झाली हो आपली जी सिल्वासा दमन. ठीक आहे तर 4थ्या स्टेटमध्ये आम्ही एंटर केलेला आहे. तर आजच्या राईडची 4था स्टेट म्हणजेच हरियाणा. हरियाणाच्या गाड्या पण चालू झालेल्या आहेत. चेकपोस्ट क्रॉस केलेला आहे. वेलकम टू हरियाणा. आता हरियाणाला फटाफट आपण क्रॉस करूया आणि फटाफट आपण पंजाबच्या स्टेटमध्ये एंटर करूया. काय रोड आहेत वा वॉट अ रोड सर. काय सुंदर रोड आहेत यार. सुंदर एकदम. 120 वर क्रूज करतो 110 120 वर असं वाटतच नाही मला. वाव यार खूप सुंदर आहेत रोड. बघा ना किती स्मूथ आहेत रोड एकदम. आयुष्य खूप सुंदर आहे. असे रोडवर असा व्ह्यू बघता आला पाहिजे. वाव काय नजारा आहे बघा जरा मित्रांनो. वाव काय सनसेट आहे सुंदर. माझे जे मित्र ज्यांना सुट्टी नाही भेटली आहे स्पेशली त्यांच्यासाठी आयुष्य खूप सुंदर आहे. वेळ काढता आला पाहिजे मित्रांनो.
वो बोले ज़्यादा छेड़छाड़ मत करो, हम एक बार कॉल करूँ क्या? हाँ, क्योंकि ये है ना, ये कपलर है ना, उन्होंने कस्टमाइज बनाया है, ये बाहर मिलता नहीं बोलते ये। हाँ जी, कब चले थे मुंबई से? बम्बई से मैं कल सुबह से चला हूँ। अच्छा, हाँ हाँ जी, आज आ गया। हाँ जी। कितना किलोमीटर पड़ता मुंबई? 1000 ना 1500? अभी 1400 हो गया है, 1400 किलोमीटर। तो एक दिन में कितना किलोमीटर तय करें? मैं 700-800 चलता हूँ, 800 किलोमीटर। हाँ, चलो थँक्यू सो मच. ओके, पाणी पाणी बनी आहे सब आहे. थँक्यू. चला, झालेलं आहे काम. का दादाने लगेच एका मिनिटात फक्त बघून गेलं फॉल्ट आणि लगेच शोधून काढला आणि जॉईन केला. तर हेडलाईट मस्त चालू आली आहे. भाई आधुनिक पद्धतीचे हे ट्रॅक्टर काय भारी आहे. क्रॉप कटर किंग भारी आहे भाई. अच्छा आहे, म्हणजे आधुनिक पद्धतीने स्पीड पण भारी आहे भाई याला. क्या बात आहे. म्हणजे रोपं पिकं प्रॉपर कट करून द्यायचे आहेत. वा, क्या बात आहे. टेक्नॉलॉजी कुठे कुठे काय काय घेऊन जाईल आपल्याला बाबा. आता हेच बघा ना, GPS हे सगळं डिजिटल, सगळं स्पीडोमीटर, ॲव्हरेज स्पीड सगळं आपल्याला दाखवत आहे. कॅमेरा, हेडलाईट सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे खरंच. पॉवर प्लांट, बापरे, एवढी मोठी धुरांडी पॉवर प्लांट. एक नंबर. ॲक्टिव्ह. वॉट अ रोड यार, वॉट अ रोड. सनसेट किती सुंदर आहे बघा मित्रांनो. हे सगळं घरी बसून बघता नाहीये, तुम्हाला सांगतोय मी. ऐका माझं. थँक्यू सो मच गाईज. माझ्या थ्रू तुम्हाला हे सगळं बघायला भेटतंय. व्हिडिओ जर आतापर्यंत जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, सबस्क्रिप्शनची खूप गरज आहे मित्रांनो. असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला मी असेच आणत राहीन आणि असे सुंदर सनसेट आणि सुंदर व्ह्यूज तुम्हाला असे मी कंटिन्युअसली दाखवत राहीन. तुमचा सर सपोर्ट माझ्याबरोबर असेल तर. आम्हाला अजून 160 किलोमीटर बाकी आहे. वाजले आता संध्याकाळचे 7. सुंदर सनसेट बरोबर आपण निघालेलो आहे आणि अशा प्रकारे 1500 किलोमीटर, ऑलमोस्ट आता 20 किलोमीटर 1500 किलोमीटरचा आमचा जो गोल आहे तो कम्प्लीट झालेला आहे कालपासून. 36 आवर्सचा जो टायट होता आमचा 1500 किलोमीटर चंदीगडमध्ये पोहोचायचा, तो ऑलमोस्ट आता कम्प्लीट होणार आहे 200 किलोमीटर नंतर. तर चला मग मित्रांनो, फटाफट कम्प्लीट करूया. चंदीगड किती लांब आहे अजून माहीत नाही. हवेवर शिमला तर इकडून 300 किलोमीटर आहे. जर शिमला 300 असेल तर चंदीगड तर अजूनच कमी असेल. पाहण्याची काय मी झालं रात्रीचं घाटामध्ये, रात्रीचं जास्त थोडी रिस्क घ्यायची नाही आहे मला. चालू शकतो आरामात, कुठेही चालू शकतो. आपल्या गोव्याच्या आंबोली घाटाला तर चालू शकतो, तर कुठेही चालू शकतो आपण मित्रांनो. ॲक्च्युली तो सावंतवाडीचा आहे आपला, कोकणाचा आंबोली घाट आहे, गोव्याचा नाही आहे. लेट मी करेक्ट. माझ्या मित्रांनी मला करेक्शन करायला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये. तर कोकणाचा आंबोली घाट आपला तो. ओके, आहे. फ्यूल भरून घेऊया. फुल करू दादा, फुल. राजस्थानमध्ये 115 रुपये लिटरनी भरले आहे मी. इकडे 103 आहे हरियाणामध्ये. स्वस्त आहे. चलो, थँक्यू दादा. हरियाणा, क्या बात आहे. पेट्रोल सगळं स्वस्त आहे. मस्त, स्वस्त आणि मस्त. वा. मेन हायवे संपल्यानंतर आता पटियालासाठी राईट मारतोय मी आणि मेन हायवे आता परत पटियालासाठी. चला मग आता आम्हाला आहे इकडून 145, कैथल 64. मित्रांनो, इकडून लेफ्ट म्हणून कचरासाठी 1 किलोमीटर कचरा आणि अमृतसर आणि दिल्ली एक्सप्रेसवेचा हा रोड आहे. हायवेला तिकडे बाईक वगैरे नाही जाऊ शकत. गाडी असली तर मस्त झुकतो अमृतसरलाच गेलो सो डायरेक्ट आहे. तर वरचा आपला एक्सप्रेसवर आहे, खालून आम्ही चालू आहे. चंदीगड आता इकडून 130 किलोमीटर बाकी आहेत आणि वाजले आता 8 वाजलेले आहेत. टोटल किलोमीटर झाले आहेत माझे 1550 किलोमीटर झाले आहेत. हॉटेल वगैरे खूप आहेत, चहा वगैरे प्यायला. पण आता 130 किलोमीटर 1.5 तासात हायवे चांगले असेल तर कव्हर करू शकतो आपण. डायरेक्ट हॉटेलमध्ये आता चेकिंग करू, फटाफट कव्हर करूया. चला मित्रांनो, जवळपास 12 तासांचा प्रवास करून पूर्णपणे थकलो होतो. तरीही शेवटचे 120 किलोमीटर पूर्ण करत रात्री साधारण 10:30 वाजता चंदीगडला पोहोचलो. हॉटेल शोधण्यात वेळ गेला आणि त्यामुळे व्हिडिओचं क्लोजिंग करण्याचं राहून गेलं. पण आज एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबई ते चंदीगड
अशी तब्बल 1800 किलोमीटरची राईड मी फक्त 36 तासात पूर्ण केली. आता इकडेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्पिटीच्या प्रवासातील आणखी एका नव्या अध्यायासोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.